नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. घेऊन आलो आहे परत एकदा आमचं न्यूझीलंड तुम्हा सर्वांसाठी. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत वायटाकरी माउंटन रेंजेस. म्हणजे हे इथे जंगल आहे, वायटाकरी डोंगर पर्वत आहेत. तर ते बघण्यासाठी आलो आहोत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता गर्द झाडी आणि जंगल आहे. तर चला तर बघूया. तर बघा मंडळी, हा सुंदर नजारा, ही दरी. आपण खूप उंचावरच्या एका पॉइंटला आहोत. आणि खाली दिसतो तो समुद्र. हे खाली हे धरण आहे जे ऑकलंड शहराच्या बऱ्याचशा भागाला पाणी पुरवठा करतं. गर्द जंगल आहे बघा, दूरवर पसरलेलं. भरपूर झाडं, स्वच्छ हवा, भरपूर ऑक्सिजन. तर या भागाची विशेषता सांगायची झाली तर मित्रांनो, सर एडमंड हिलेरी तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, ज्यांनी पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट काबीज केला. त्यांना ट्रेकिंगची, डोंगर चढण्याची आवड या भागात लागली. त्यांच्या तरुणपणात त्यांनी इथे सुरू केलं आणि मग एक एक डोंगर जिंकत शेवटी ते जगातला सर्वात मोठा पर्वत माउंट एव्हरेस्ट हा पर्वत त्यांनी जिंकला. अनेक झाडाच्या प्रजाती आहेत, तुम्हाला दिसतात. हे फर्न्स आहेत जे न्यूझीलंडमध्ये जागोजागी आहे. आज थोडंसं जरा पावसाळी वातावरण आहे, आभाळ भरून आलेलं आहे. तर मित्रांनो, हा त्याने एक इन्फॉर्मेशन किंवा व्हिजिटर सेंटर असा बनवलेला आहे. म्हणजे या जंगलाचे इकडचे प्राणी, पक्षी, झाडं, इकडचे इतर माहिती वगैरे. हे तुम्ही बघू शकता माझ्यासमोर. हे इकडचे जे स्थानिक आदिवासी, ज्यांना मावरी म्हणतात, त्यांच्या या पारंपरिक त्यांची कला आहे. तर मित्रांनो, हा आहे किवी पक्षी, जो खूप जगभर फेमस आहे. त्याचं हे प्रतिकृती त्यांनी केलेली आहे. तसेच दुसरे काही प्राणी, पक्षी यांच्या प्रतिकृती त्यांनी इथे केलेल्या आहेत. अक्षरशः जिवंत खऱ्या असल्यासारखे वाटतात बघा. तर मित्रांनो, हा बघा, ह्या पक्षाला मोआ पक्षी असं म्हणतात. मोए मोआ हा पक्षी आता अस्तित्वात नाही, हा लुप्त झाला 100 वर्षापूर्वी. तर ही त्याची प्रतिकृती आहे. तर हा पक्षी मॅक्सिमम 230 किलो kg वजन जातं आणि 12 फीट याची हाईट आहे. तर हा उडू शकत नाही. साधारणपणे ऑस्ट्रीसारखा हा पक्षी होता. तर इकडचे आदिवासी त्याला मारून खायचे, त्याचं मांस खायचे असं म्हणतात. त्याचं मांस खूप चविष्ट होतं. तर असा हा पक्षी आहे. विचार करा, हा प्रत्यक्षात बघायला काय वाटलं असतं. 10 फूट 12 फूट उंच पक्षी, खूप मोठा होता. त्याची हाडंसुद्धा बरीच अशी मोठी असतात. तर हे जे ठिकाण आहे मित्रांनो, ते ऑकलंड शहरापासून सिटी अर्ध्या तासावरती आहे. खूप लांब पण नाही, फार जवळच निसर्गाचा आनंद घेता येतो इकडे. आणि इकडे त्यांनी इकॉलॉजिकल हॅबिटॅट म्हणजे डिपार्टमेंट ऑफ कन्झर्वेशन खाली हा भाग येतो. त्याच्यामुळे इथे
इकडच्या झाडांची प्राणी पक्ष्यांची अतिशय काळजी घेतली जाते, जपले जातात ते. इथे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतात ते. इथे माणसं आली फिरायला वगैरे तर ते कचरा वगैरे करू शकत नाही. पर्यावरणाबद्दल इथे खूप जागरूकता आहे, खूप जपतात इकडच्या झाडाला. तर चला मंडळी आमच्याबरोबर निसर्गात जंगलामध्ये. तर हा मेन रोड रस्त्याकडून त्यांनी एक टनेल काढलेला आहे आणि तो टनेल संपल्यानंतर चारी बाजूला फक्त निसर्ग, हिरवळ, शांतता, शुद्ध हवा. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघताय या ट्रॅकचं नाव आहे प्लांट आयडी लूप. म्हणजे त्याने काय केलं आहे, ठिकठिकाणी असं पाट्या लावल्या ज्याची त्या वनस्पतीची झाडांची माहिती दिली आहे. ते किती उंच होतात, कधी त्यांना फुलं येतात वगैरे. म्हणून या ट्रॅकचं नाव प्लांट आयडी लूप आहे. चांगली एक वेगळी संकल्पना आहे. आता हे बघा मित्रांनो, ह्याचं नाव थ्रेड फन. म्हणजे जास्त उंच नाही, तसे लहानच आहे. आता ह्या झाडाची माहिती आहे थोडीशी त्यांनी दिलेली.
या झाडाचं नाव आहे पुकाटिया. ही मावरी भाषेतली म्हणजे स्थानिक भाषेतली नावं आहेत मित्रांनो. इथे झाड आहे. हे एक झाड आहे, त्याचं नाव आहे होहेरे. तुम्ही बघू शकता फेब्रुवारी ते मे च्या दरम्यान ह्याला फुलं येतात. आणि इकडचे स्थानिक आदिवासी आहे, जसं इथे म्हटलंय, एक ड्रिंक पेय त्याच्यापासून बनवतात, त्याच्या बुंद्या बार्कपासून. हे झाड बघा, अतिशय बारीक छोटी छोटी पानं आहेत मित्रांनो. आणि त्याचं नाव आहे कोरोकियो. ह्याला फुलं आणि फळं त्याने म्हटलंय वर्षभर असतात. न्यूझीलंडभर सगळीकडे हे झाड आढळतं. तर हे झाड आहे, त्याचं नाव आहे कोरोमिको. तर अशी त्याची पानं आहेत. तर हे झाड आहे कानुका किंवा टी ट्री. याचं लाकूड अतिशय टिकाऊ आहे आणि जे इथले आदिवासी आहेत मावरी लोक, ते अवजारं व हत्यारं बनवायची असं इथे म्हटलेलं आहे. उंच झाड आहे बघा. तर हे झाड आहे टोटारा. हे फुलतं ऑक्टोबर ते नोव्हेंबर याच्यामध्ये. तर मावळी लोक ह्याचा कार्विंग जे करतात, शिल्पकाम त्याच्यासाठी, किंवा कॅनो बिल्डिंग. कॅनो म्हणजे त्यांच्या बोटी, लहान लहान बोटी बनवायला त्याचं लाकूड वापरतात. तर ते आहे हे टोटारा झाड. हे झाड आहे टिटोकी. तर त्याचा सरफेस असा गुळगुळीत खूप शायनी असतो आणि
ऑफकोर्स हे खूप छोटं रोपटं हे पुढे मोठं होईल आणि नंतर मग त्याचा उपयोग म्हणजे बैलगाडीसाठी किंवा काही अवजारं आणि पूर्वी घोडागाडी असायची त्याचे जे कोच असायचे ते कोच बांधायला याचा उपयोग पूर्वी व्हायचा. तर हे झाड आहे सिल्वर फर्न किंवा मावळी भाषेत त्याला पोंगा असं म्हणतात. तर तुम्ही न्यूझीलंडच्या स्पोर्ट्स टीम जे आहेत रग्बी, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी इतर टीम्स त्यांच्या युनिफॉर्मवरती हमखास हे पान असतं कारण हे पान एक न्यूझीलंडची ओळख म्हणून झालेलं आहे. हा त्याचा बुंदा बघा कसा आहे. नॅशनल एम्ब्लेम असं म्हटलेलं आहे त्याने आणि हे खूप कॉमन झाड आहे. न्यूझीलंडभर सगळीकडे हे आढळतं. मित्रांनो हे आहे कावरी. हे जे दिसते आता खूप लहान आहे. ह्याचा प्रचंड खूप मोठा वृक्ष होतो जे उंच जातो म्हणजे एक साधारणपणे 2-3 मजली इमारतीपेक्षाही मोठा होतो हा. ह्याचं लाकूड अत्यंत मजबूत टिकाऊ असतं. सागाचं लाकूड कसं तर बांधकामात घरं व इतर ह्याच्यासाठी कावरी लाकडाचा खूप वापर केला जातो. हे आहे मित्रांनो कराका झाड. ह्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की ह्याची बी जी असते त्याच्या अवतीभवतीचं जे कवच असतं ते विषारी असतं